तेव्हा बॅटवर बॉल हळू जातो आणि बॅट्समनला देखील टाइम मिळतो, तो झोन सिलेक्ट करून मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मोठे फटके खेळू शकतो. तर लाईन अँड लेंथ फार महत्वाची आहे. नवीन चेंडूवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये किती धावा एकवटण्याचा प्रयत्न नाविन्य 11 संघाच्या माध्यमातून होईल. अजून एक चांगला चेंडू. चांगला फटका आहे. झेलची संधी आहे. इरफान झेल खाली जज करतील. झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. जर इरफानचा जर आपण विचार केला, चांगले फिल्डर आहेत, पण फार कठीण असतं जेव्हा असा बॉल ट्रॅव्हल होत असतो, तुम्ही बॉलच्या मागे धावत असता, तेव्हा फार कठीण असतं तो झेल जज करणं. पोहोचले होते बॉल पर्यंत, पण झेल मात्र हातात घेता आला नाहीये. थोडस हार्ड लक म्हणावं लागेल. कॅल्क्युलेशन आता चालू असेल. दोन्ही संघांवर भरपूर काही अवलंबून असेल. चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. चला, पंचांचं डिसिजन अंतिम राहील याची नोंद घ्यायची. रिव्ह्यू अवेलेबल नसेल याची नोंद घ्यायची आणि कृपया करून जास्त वेळ घेऊ नका. ऑफिशियल्स जे आहेत त्यांचा निर्णय अंतिम राहील. ऑन फील्ड जे ऑफिशियल्स असतील त्यांचा निर्णय अंतिम राहील. थोडस स्पीड अप करा गेमला, कारण आपल्याला आज मोठ्या मॅचेस आहे. सेमीफायनल आहे, क्वार्टर फायनल्स आहेत. क्वार्टर फायनल आहे, सेमीफायनल आहे, फायनल आहे आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील आपल्याला पार पाडायचे. तर विनंती असेल जास्त वेळ न घेता थोडासा गेमला आपण स्पीड अप करू आणि लवकरात लवकर या ठिकाणी आपण प्रेक्षकांना आजच्या दिवसातला फायनलचा मानकरी जो आहे तो या ठिकाणी दाखवूया. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा देखील चांगला चेंडू. अद्याप बॅट्समनचा जर आपण विचार केला तर बॅट्समनला अजूनही मिडल ऑफ द बॅट चेंडू अद्याप खेळता आला नाहीये. जो एक फटका जो खेळला होता तो आपण पाहिला, तो मात्र इरफानच्या हातामधून जो झेल सुटला. एका बाजूला आपण हिमांशू पाहतोय तर एका बाजूला तो हा देखील एक चांगला सुरेख चेंडू फेकण्यात आला. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार करतो तर फक्त आणि फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे डॉमिनन्स या ठिकाणी दाखवला. आपण जर भक्ती एंटरप्राइजेसचा विचार केला तर फारच चांगला संघ आहे. एका बाजूला तुम्हाला आपण विचार करतो तर गोलंदाजीमध्ये फारच खोलवर गोलंदाजी आहे. सर्व गोलंदाज तयार आहेत. टेक धामी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नवज्योत गावकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. फारच चांगली गोलंदाजी आहे आणि बॅटिंग मध्ये देखील आता आपण बॉलिंगला विलासला पाहिलं. फारच सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. मागच्या सीझन मध्ये माझ्यामध्ये जांताराजा या संघातून त्याने खेळ त्याचा दाखवला होता. आता नवीन टीम मधून या वर्षी त्याला गेम दाखवण्याची संधी मिळाली. आता मात्र अक्षय होळकरच्या बॅट मधून इनसाइड स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला जागा दिली आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहावं लागेल आणि 3 धावा त्या ठिकाणी एकवटल्यात आणि एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या. एक धाव फार महत्वाची आहे आणि
जर आपण विचार केला राहुल लोखंडे यांनी नक्कीच सेव्ह केला. राहुल वेखंडे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर पाहायला मिळालं. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना फटकाला जवाब एकदम आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. हा येतोय हाय नव्हे तर फ्लॅट डॉमिनन्स निर्माण करणारा षटकार. वन शॉट पुल केलाय बॉलला आणि फेकून दिला. वन शॉट हा अजून एक षटकार येतोय. आतापर्यंत हिमांशूला मात्र रोखून ठेवलं होतं विलासने, पण हिमांशूने हात मात्र खुले केल्यात. मला ओपनिंगला का पाठवलं जातं याचा नक्कीच परिचय देत असताना बिग हिटिंग ॲबिलिटी तर आहे, पण पॉवर प्ले मध्ये बॉलरचा कसा खेळ करू शकतो याचा अत्यंत पुरेपूर उदाहरण देत असताना सलग दुसरा षटकार. सिक्सेस ऑफ हॅट्रिक पाहायला मिळेल का की मात्र इथे बॉलर कमबॅक करेल. अमितला पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. अमित शिगवान कमबॅक केलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. जर आपण पाहिलं तर ते दोन चेंडू प्रमोद सर स्टंप लाईन वर फेकले होते. एक पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, एक पुढे चेंडू फेकण्याचा प्रयत्न. आता स्ट्रॅटेजी मध्ये चेंज. काय सांगाल एकंदरीत? हिमांशु सिंग फलंदाज तेवढे उत्कृष्ट. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑन द ग्राउंड, पुन्हा एकदा षटकार. खूपच कमालीचे फलंदाज हिमांशु सिंग, गोपाल सिंग अंडर 19 मुंबई रिप्रेझेंट करतात. त्यांचा क्लास बॅटिंग मध्ये दिसतोय. 4 चेंडूमध्ये 3 षटकार, ते पण अमित शिगवण यांना. नुकत्याच झालेल्या BWBL मध्ये उत्कृष्ट असे खेळाडू अमित शिगवण आणि त्यांचा समाचार घेताना क्लास दिसतोय हिमांशु सिंग यांचा. आता मात्र अमित शिगवणचा क्लास दिसलाय. फटका फसलाय आणि त्रिफळाचित हिमांशु सिंगला माघारी परतावं लागतं. यस फर्निचर डिस्टर्ब यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. फलंदाज झालाय बाद. हिमांशु सिंग बिग विकेट इज हिमांशु सिंग इज बॅक टू द डग आउट. हिमांशु सिंग यांची खूपच मोठी विकेट. 3 षटकारानंतर अमित शिगवण यांनी घेतलेली बॉलिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. लवकरात लवकर पॉवर प्ले संपवून आणि विकेट प्रस्थापित करण्याचा प्रयत्न भक्ती एंटरप्राइजेस संघाचा. पुन्हा एक देईल त्यांचे टॉपचे गोलंदाज विलास निरगुडा. चांगली पहिली ओव्हर. मागच्या मॅच मध्ये ही सिंगल डिजिटची ओव्हर दिली होती. पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर, त्यांचा कॅप्टनचा. आणि तिसरी ओव्हर करतील, पॉवर प्लेची तिसरी ओव्हर. हीच ओव्हर असेल नाविन्य 11 संघासाठी. जास्तीत जास्त धावा कुटण्याची फक्त 2 खेळाडू बाहेर. 23 धावा धाव फलकावरती. 2 ओव्हर 23, 1 गडी. अजूनही चांगले खेळाडू बॅट्समन शिल्लक नाविन्याकडे. पहिला बॉल विलास टू अक्षय. चांगला स्ट्रेट ऑन द ग्राउंड बॉल जातोय अलॉंग द ग्राउंड. प्रतियासी श्याम डांगे चांगली करतील उचलफेकी. 2 धावा पूर्ण होतील या चेंडूमध्ये. नक्कीच चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. आता थोडस आपण जर विचार केला फील्डचा तर सलग स्ट्रॅटेजी वेगळी आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की 5व्या आणि 4थ्या षटकामध्ये इथे बॉलिंग पॉवर प्लेचा वापर केला जात होता, पण आता इथे पहिलं षटक विलासने चांगला फेकलाय तर त्याचा कॉन्फिडन्स रेज झाला, तर त्याला परत 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग पॉवर प्ले घेऊन गोलंदाजी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. फटका या ठिकाणी कनेक्ट न होता बॉलरच्या कीपरच्या हातामध्ये चेंडू
प्रस्थापित होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं फंबल किपरच्या माध्यमातून, पण धाव एकही आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी या ठिकाणी विलासच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. विलास चांगला गोलंदाज आहे आणि जर आपण पाहिलं सतत चांगली गोलंदाजी या हंगामामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी आपल्याला दाखवली आहे. चांगला फटका, या फटक्याला मात्र तोड नाही आहे. फटका सुरेख आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, धावा मिळतात 4. येस डीजे. पुढील बॉल विलास, पुन्हा एकदा सज्ज होतील अक्षय. पुन्हा यावेळेला खोलवर टप्प्यात चेंडू लेग साईडला असतील फिल्डर, तिथे अटॅक करतील फिल्डिंग, उचलफेकी, एकच धाव. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, फुल पेसने, काही तोड नाही बॅट्समनला, फक्त एक धाव. संघाची धाव संख्या 30. 4 बॉल झाले असतील या ओव्हरचे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील पॉवर प्लेचे. या 2 चेंडू नंतर कोणताही पॉवर प्ले नसेल. नाविन्य संघाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील या 2 चेंडूमध्ये. पुढचा बॉल फेस करतील विलास. 2 करण. आणि ह्या उत्कृष्ट अशी डिलिव्हरी विलास यांच्याकडून त्रिफाक्षित करण बोलणारे बोल्ड आउट होतील आणि आता जातील साहिल चिंदले या स्ट्राईक वरती. विजय. विलास तयार गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा साहिल साठी स्लोअर गतीचा चेंडू. या ठिकाणी पेस मध्ये व्हेरिएशन थोडस पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर आपण विचार करतोय विलासचा, तर पहिलं षटक अवघ्या 2 धावांचं त्यांनी फेकलं होतं आणि हे षटक देखील अत्यंत सुरेख फेकण्यात आलं. 1 चौकार पाहिला, पण 7च धावा त्यांनी खर्च केल्यात. अवघ्या पुढच्या आपण जर विचार करतो या पूर्ण 6 चेंडूमध्ये 7च धावा, 1 चौकार, त्याच्यामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त उर्वरित 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. अत्यंत सुरेख गोलंदाजी विलासच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा बॅटिंग, जो बॉलिंग पॉवर प्ले होता तो समाप्त झालाय. फील्ड रिस्ट्रिक्शन्स ओपन झाल्यात. जर आपण फिल्डिंगकडे नजर टाकतोय तर नक्कीच काऊ कॉर्नरला इरफानला पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण स्वतः विलास पाहतोय. एक्स्ट्राज मध्ये पॅट्रोलिंग करताना एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे आणि त्यानंतर टेक धामी मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि फाईन लेगला देखील नवजोत गावकरला आपण पाहतोय. तर चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. ऑफ साइड फुल ओपन आहे. गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. गोलंदाज तयार. आता मात्र त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी आहे. फलंदाजाला केलंय बाद. अक्षय होळकर जो सलामीवीर फलंदाज होता त्याला मात्र आता माघारी परतावं लागतोय आणि बिग विकेट या ठिकाणी नक्कीच मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. येस डीजे.
आता मात्र स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश अधिकारीला. मॅचचा हिरो या मॅच मध्ये कसा परफॉर्म करेल हे नक्कीच पाहणं उत्सुकता असेल. पहिल्या चेंडूवर इथे मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय. प्रथमेशच्या बॅट मधून हा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. धन्यवाद. अजून एक चांगला फटका, अजून एक चांगला फटका. हा देखील फारक अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सलग 2 मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं थोडंसं स्ट्रगल होत असताना जे नामवंत खेळाडू आहेत ते थोडेसे स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळाले. पण आजच्या दिवसामध्ये काल आपण नक्कीच विचार केला तर अंकित जाधव थोडंसं स्ट्रगल करताना पाहिले. मयूर दिवेकर स्वतः एक चांगला नॉक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. थोडंसं स्ट्रगल त्यांच्या माध्यमातून फर्स्ट इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर हेरंबे थोडेसे स्ट्रगल करत होते. जे बाहेर अजून खेळाडू आहेत त्यांना देखील थोडंसं फॉर्म गवसण्यामध्ये सूरज ओवल असो किंवा अजून इतर खेळाडू असो थोडंसं फॉर्म गवसण्यामध्ये त्या ठिकाणी स्ट्रगल होत होता. पण आज प्रथमेश अधिकारी असं वाटतंय घरूनच सेट होऊन आलेत आणि या ठिकाणी अशा प्रकारची फलंदाजी करतात. फारच सुंदर फलंदाजी. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक देखील चेंडू थांबू शकणार नाहीयेत. एकदामी स्वतः चेंडू थांबू शकणार नाहीयेत. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. काय फलंदाजी करतात अद्याप आपण विचार करतोय. प्रथमेश अधिकारीचा षटक या ठिकाणी समाप्त होतं आणि षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा जर विचार करतोय तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती. जे कुठेतरी प्रमोद सर बॅकफुटवर जो संघ होता हिमांशूकडून आपण पाहिलं 11 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी. त्या ठिकाणी अक्षय होलकरने एक छोटासा कॅमिओ 6 चेंडूमध्ये 10 धावांचा. पण प्रथमेश अधिकारी या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी. एकंदरीत काय सांगाल प्रथमेश अधिकारी ट्रम्प कार्ड ठरू शकतो का? ट्रम्प कार्ड ठरू शकतो का प्रथमेश अधिकारीचा जर आपण विचार केला? या मॅचचा एक्स फॅक्टर आहे. काय सांगाल एकंदरीत प्रथमेश अधिकारी बद्दल? नक्कीच प्रथमेश अधिकारी स्टार खेळाडू, त्यांना तेवढं कॉन्ट्रीब्युशन करावंच लागेल. ट्रम्प खेळाडू ठरतील ते बॉलिंग बॅटिंग तेवढी चांगली. आता नवजोत गावकर टू प्रथमेश पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये आणि तोच असेल रिझल्ट. काव कॉर्नर मध्ये 2 बॉल मध्ये लगातार 2 षटकार. जर प्रथमेश पिचवरती राहिले अजून 3 ओव्हरचा खेळ शिल्लक, अजूनही खूप मोठी मॅच बाकी आहे.
आपण आज 3 ते 4 ओव्हरची मॅच नाही खेळते, 7 ओव्हरच्या मॅचेस. खूप मोठा असा खेळ. 5 बॉलमध्ये 23 धावा प्रथमेश करून साहिल चिंदलिया 6 बॉलमध्ये 2 बॉलमध्ये 6 धावा. चांगलं पेसिंग या मॅचमध्ये लावण्याचं. 59 धावसंख्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला ब्लॉक होल असेल. राहुलकडे जाईल बॉल. चांगली फिल्डिंग राहुलकडून. एक धाव फक्त. 7 धावा संघाच्या. म्हणजे खूप चांगलं पेसिंग आणि खूप चांगलं रन रेट या मॅचमध्ये नावडणे संघाचं. 90+ करण्याचा विचार असेल अगेन्स्ट भक्ती संघामध्ये पण तेवढेच तडफदार फलंदाज. चेसिंग होऊ शकेल पण तेच मोठे टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. आता करतील साहिल पुन्हा एकदा लेग साईडला नवजोत गावकर यांना लगावलेला खणखणीत असा षटकार. डीजे 3 चेंडूमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि नक्कीच जर आपण विचार करतोय तर प्रथमेश अधिकारी नक्कीच अजून पिच मध्ये आहेत. तोपर्यंत ही मॅच आपल्याला इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. नक्कीच वळूया प्रमोद सरांकडे. शिवसेना संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल कृपया स्टेजवरती येऊन आपले मेडल्स आणि पार्टिसिपेशन मेडल्स आणि पार्टिसिपेशन ट्रॉफी घेऊन जावे. या सीझनमध्ये थोडंसं नवीन आपण प्रत्येक प्लेयरला थोडंसं त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल अवॉर्ड देऊ. तर दिनकर यावेळेला सगळ्या त्याच्या टीम्सला मेडल्स आणि एक पार्टिसिपेशन ट्रॉफी देतील. वळूया मॅचकडे. चांगला शॉट याच्याकडे गुलाबींच्याकडून झालेली मिसफील्ड. अशी मिसफील्ड महागात पडू शकते. आधीच एवढा जास्त धाव फरकावरती 70 धावा झालेल्या आहेत. 70 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आजच्या दिवसातली सेंचुरी बघायला मिळेल का टीमची? 2 ओव्हरमध्ये 30 धावा होतील का? प्रथमेश अधिकारी अजूनही पिचवरती. बंटी घुमरे यांच्या अजून आलेला पुन्हा एकदा बंटी घेऊन पुढे येऊन आणण्याचा प्रयत्न. लेग साईडला बॉल जातो अलॉंग द ग्राउंड. चांगली रनिंग. उचलफेकी 2 धावा होतील पूर्ण. 72 धाव संख्या. 100च्या जवळपास जर गेले तर चेंजेस करणं डिफिकल्ट होऊ शकतं. स्वराज 72 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि चांगलं एक टोटल म्हणावं लागेल. अजून टोटल पेक्षा या ज्या धावा झाल्या आहेत 5 षटकांमध्ये 72 धावा. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 7 ओव्हरमध्ये देखील आपण 50 धावा, त्यानंतर 60 धावा, 77 धावा. तर एक चांगलं टोटल असू शकतं. अजून इथून पुढे फार महत्वाचं असेल प्रथमेश अधिकारी शेवटच्या बॉल पर्यंत पिचवर राहणं, मॅटवर राहणं फार गरजेचं आहे. कारण जर आपण विचार केला प्रथमेश अधिकारी सारख्या फलंदाजाचा तर ट्रम्प कार्ड कुठच्याही आपण जर विचार करतोय कुठच्याही संघामध्ये एक ट्रम्प कार्ड असतं. जर आपण या संघाचं पाहतोय गोलंदाजीमध्ये समजा विलास ट्रम्प कार्ड तुमचे ठरतात. बॅटिंग मध्ये इरफान आहे, टेक धामी आहेत. असे ट्रम्प कार्डाचे हार्ड हिटर्स आहेत. त्यांना तुम्ही त्यांच्या ओन झोन मध्ये बॅटिंग करायला देणं फार महत्वाचं. जसं प्रथमेश अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याच्या कॅप्टनने त्याला सांगितलं की तू ओपनिंग नाही, तू माझ्या
मिडल ऑर्डर किंवा लोअर ऑर्डर मधला हार्ड हिटर्स आहेत, प्रत्येकाला त्याचा त्याचा रोल माहिती करून देणं हे देखील एक संघनायकाचं काम असतं. आणि त्या ठिकाणी ते काम चोख पार पाडत असताना जे दिलं, स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आणि पार पाडतोय. अजून जबाबदारी संपलेली नाही आहे त्याला देखील माहिती आहे. येस, वन्स अगेन मोठा फटका, षटकार डीजे. थोडस आपल्याला लक फॅक्टर देखील पाहायला मिळतं. मेहनत करतात त्यांच्यासोबत नशीब नक्की साथ देत असतं आणि ती साथ मात्र या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळते. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव त्या ठिकाणी दिली पाहिजे, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता प्रथमेश अधिकारीचा, पण चांगले फिल्डर आहेत. आपण पाहिलं जर विलासकडे तर एक मिसफिल्ड जरूर झाली आहे, बाउंड्री गेली आहे, पण फिल्डर मात्र चांगला आणि फिल्डिंग करावी लागेल आपल्या संघासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील पण 2 धावा मात्र अडवू शकणार नाहीयेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, फास्ट आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. प्रथमेश अधिकारीचा जर आपण विचार करतो, सातत्याने प्रयत्न चालू आहेत आणि म्हणतात ना प्रयत्नाती परमेश्वर. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. धाडस, जिद्द, चिकाटी ही तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून मिळू शकत नाही, ती तुमच्या अंगी असावी लागते आणि ती प्रत्येकाच्या अंगी इथे पाहायला मिळते. पंचांकडे मात्र लाऊड अपील असेल. पंच सांगत असताना लेग स्टिकच्या बाहेर मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल, हिट करणार नाहीये स्टंपला. चांगलं डिसिजन या ठिकाणी आपण पाहतोय. फिरोज सर ऑफिशियल्स कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी, लेखपंच देखील आपण पाहतोय त्यांच्यासोबत. हा फटका लाजवाब आहे, अफलातून आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहतील आणि पाहत राहतील. हा येतोय अजून एक दणदणीत कणकणी षटकार. येस डीजे. डीजे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की शेवटचं षटक आहे आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये अजूनपर्यंत तरी कोणी 100 पर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये. 88 धावा धावफलकावरती झाल्यात. 100 साठी 12 धावांची गरज आहे, पण प्रथमेश अधिकारीचं मन धरण्यासाठी माझ्यामध्ये 36 धावा तरी त्याला कुटावे लागतील, कारण सतत सलग आपण त्याच्या बॅटमध्ये षटकारचीच आतिषबाजी पाहतोय. फटका फसला, थोडाफार क्षेत्ररक्षक झेल खाली थोडस सनलाईटमुळे त्रास होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी मेजरमेंट त्या ठिकाणी नक्की झाली आहे. स्ट्राईकवर आता पुन्हा एकदा प्रथमेशला पाहतोय. 5 चेंडू प्रथमेशकडे आहेत आणि या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा एकवडण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रथमेश अधिकारीचा असेल. पाहिजे दुसरा चेंडू शेवटच्या षटकातील. फटका चांगला, अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, 2 धावेचा मानस असेल का? दुसरी धाव घेतली जाईल. थ्रोफेकी चांगली आहे. 2 धावा घेतल्या जातील. जर आपण विचार केला तर नक्कीच पाहिल्या आजच्या दिवसामध्ये मिसफोल्डिंग झाल्यात आणि थ्रो देखील चांगला असणं फार गरजेचं आहे. थोडंसं फंबल जरी झालं तरी पण त्या ठिकाणी आपल्याला रन पाहायला मिळते. सरळ गेला फटका, आता मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक झेल खाली असेल, झेल ड्रॉप केला नाहीये, षटकार नाहीये. येस, आता थोडस इथे समीकरण महागडे ठरत असताना प्रथमेश अधिकारी
या ठिकाणी बाद होतात आणि आताचे रन्स किती असतील पंपायर एकच धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि आता त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये अक्षय लोंगलेला आपण पाहतोय फारच चांगल्या या ठिकाणी फलंदाजी करून माघारी परतत असताना आपल्या संघासाठी नक्कीच फारच चांगली फलंदाजी त्या ठिकाणी प्रथमेश अधिकारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले जर आपण विचार करतोय प्रथमेश अधिकारीच्या फलंदाजीचा तर 13 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी त्या ठिकाणी त्यांनी साकार केल्या नक्कीच डगआउट मधून टाळ्या झाल्या पाहिजेत अशा फलंदाजीसाठी आणि फारच सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र आपण बॅटिंग साठी पाहतोय अक्षय लोंगलेला याच विभागातून बिलॉंग करतो बिलोली या परिसरामधून आणि आता इथून पुढे कशा प्रकारची फलंदाजीचा स्टँडर्ड सेट केलाय प्रथमेश अधिकाऱ्यांनी तो मात्र आता कॅरी फॉरवर्ड करावा लागेल पुढच्या फलंदाजांना पाहायचंय गोलंदाज तयार बॅट्समन चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला ऑफ साईडच्या बाहेर मात्र चेंडू होता वेग थोडासा दाखवला गोलंदाजांनी मी वेगवान गोलंदाजी देखील करू शकतो आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार अक्षय लोंगलेच्या विरोधात बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव मिळेल आपण जर पाहिलं 93 धावांवर इथून पुढे जर षटकार आला तर मात्र कुठेतरी 100चं टार्गेट या ठिकाणी नक्कीच सेट होऊ शकतं पण तो षटकार येईल का आपण फलंदाज पाहतोय एका बाजूला बंटी घुगरेला क्षमता आहे मोठे फटके खेळायची मोठा फटका येईल का त्याच्या बॅटमधून पाहणं तितकंच गरजेचं आहे एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचेल ते म्हणजे 94 या आकड्यावरती 94 रन्स ऑन द स्कोरबोर्ड आणि टार्गेट इज सेट टू 95 धावा या ठिकाणी कुटाव्या लागतील आजच्या दिवसातला सर्वाधिक टोटल या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं नाविन्य 11 या संघाच्या बाजूने आणि आता भक्ती एंटरप्राइजेस कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करेल हे नक्कीच पाहणं तितकंच मजेशीर असेल जर आपण भक्ती एंटरप्राइजेस या संघाचा विचार केला तर छानच फलंदाजी त्या ठिकाणी त्यांना करावी लागेल मोठे फटके खेळावे लागतील बॅटिंग मध्ये आपला जम बसवावा लागेल बॅटिंग साठी इरफान आणि टेक धामीवर मोठी कमान अवलंबून असेल कशा प्रकारे फलंदाजी करतात कसा मोमेंटम शिफ्टिंग फलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल आता या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला करण पोंगाडे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीमध्ये आपल्याला प्रथमेश अधिकारी देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील साहिल चंडेलिया देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल अजून गोलंदाज आहेत ते त्यांना देखील त्यांची कामगिरी पार पाडावी लागेल आणि 95 धावांचं आव्हान आहे आणि 95 धावांमध्ये या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी भक्ती एंटरप्राइजेस हा संघ आपल्याला दाखवेल हेच इंटरेस्टिंग असेल फार महत्वाची मॅच आहे आणि या मॅच मध्ये जर आपण विचार करतोय तर भरपूर काही अवलंबून आहे या दोन्ही संघांचं तर अवलंबून आहेच टॉप 2 मध्ये कुठचा संघ क्वालिफाय होईल आणि नेट रन रेटच्या वाईज आणि जर आपण विचार केला तर बाकीच्या संघांचं देखील नशीब अवलंबून आहे कशा प्रकारे हा सामना पुढे रंगत घेईल जसं जसं सामना पुढे जात जाईल जशी तशी मजा येत राहील प्रेक्षकांसाठी तर मेजवानी असेल कारण जर आपण विचार करतोय तर क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी BTCL ने भरवला आणि या कुंभमेळ्यामध्ये सर्व रणधुरंदर मात्र सज्ज होत असताना लीग स्टेजेसचा शेवटचा मुकाबला बिग फाईट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी नाविन्य 11 वर्सेस भक्ती एंटरप्राइजेस
एका बाजू आपल्याला सलामीवीर जोडी पाहायला मिळते. गुरुदेव आणि अमित शिगवणची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. अमित शिगवणचा जर आपण विचार करतो तर नक्कीच हार्ड हिटर फलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पुरेपूर वापर करण्याची क्षमता आहे. एका बाजूला गुरुदेव मोठे फटके देखील खेळू शकतात, पण त्यांच्या बॅटिंगच्या शैलीच्या अनुसार नक्कीच चौकाराची भाडीमार नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतो त्या ठिकाणी. पण गोलंदाज देखील तेवढे सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर म्हणजे डावखुरा हाताचा गोलंदाज आहे आणि त्या ठिकाणी सतीश पुजारीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. फारच चांगले गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. आणि स्ट्राईक इनवर आपण पाहतोय अमित शिगवणला. दोन फिल्डरचा जर आपण विचार करतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, तर एक खेळाडू आपण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहतोय आणि दुसरा खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फारच बेसिक फिल्डिंगच्या आधाराने या ठिकाणी सुरुवात होत असताना येस लेट्स प्ले. पहिल्या चेंडू फुलटॉस त्या ठिकाणी नोचा इशारा पंचांकडून आलाय. पहिल्या चेंडूवर फ्री हिटची सुरुवात तर नक्कीच या ठिकाणी झाली आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार देखील आला. सतीश पुजारीला दर्पणामध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. पहिल्या चेंडूवर नो आलाय आणि 5 धावा या ठिकाणी, म्हणजे एकही चेंडू न फेकल्या, लिगल डिलिव्हरी एकही फेकली गेलेली नाही आणि 5 धावा या ठिकाणी नक्कीच एकवटल्या गेल्यात. चांगला फटका त्या ठिकाणी बॅटच्या मिडल ऑफ द बॅट मध्ये आपल्याला कनेक्ट होताना पाहायला मिळाला नाही. स्वीट साऊंड तेवढा आला नाही, पण नक्कीच धावा कशाही होत, एज नाही होत किंवा मिडल नाही होत, धावा ऍट द एंड ऑफ द डे फार महत्वाच्या आहेत. आणि दुसरा चेंडू फ्री हिटचा चेंडू सतीश पुजारी टू अमित शिगवान. अमित शिगवान कशाला मला ओपनिंगला पाठवलं जातं याचं पुरेपूर उदाहरण देत असताना अमित शिगवानच्या बॅटमधून हा येतोय षटकार. येस टीजर. हा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला असता तर त्या ठिकाणी समीकरण काहीतरी वेगळं असतं, पण या ठिकाणी थ्रो मात्र नॉन स्ट्रायकर एंडला थोडीशी चूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. माहिती आहे की महत्वाची विकेट आहे अमित शिगवान यांची, पण त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ गेम या ठिकाणी दाखवणं फार महत्वाचं आहे. कारण आपण जर विचार केला तर विकेट ऍट द एंड ऑफ द डे मिळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि चांगला फटका आहे गुरुदेवच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं छोटा पॅकेट बडा धमाका. येस चौकार डीजे. पुढचा फटका क्षेत्ररक्षक कुणी नाही आहे. 4 धावा त्या ठिकाणी नक्कीच मिळतील आणि पुन्हा एकदा
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला चेंडू चांगला कमबॅक त्या ठिकाणी. थोडस चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. स्टंपची लाईन होती, टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं आतमध्ये वळण घेतलं. एक नॅचरल स्विंग असतो लेफ्ट आर्म ज्यावेळी आपण गोलंदाज पाहतो. सतीश पुजारीला आपण पाहतो, चांगला गोलंदाज आहे, पण इथे मात्र कुठेतरी वर्चस्व सिद्ध केलं जात आहे. अमित शिगवानसाठी हा चेंडू महत्वाचा. खोलबा टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढण्याचा प्रयत्न. ब्लॉकहोलचा मारा या ठिकाणी नक्कीच केला जातोय. ब्रह्मास्त्र काढला आणि या ठिकाणी षटक समाप्त होईल. षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा जर आपण विचार केला तर तब्बल 22 धावा या ठिकाणी 6 चेंडूमध्ये एकवटल्या गेल्यात आणि फारच महागडं ठरलं हे षटक. आणि या ठिकाणी आता नवीन गोलंदाज बंटीला आपण पाहतोय, माफ करा हिमांशूला आपण पाहतोय. हिमांशू सिंग चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. तर 10 चेंडूमध्ये 22 धावा त्या ठिकाणी नक्कीच त्यांनी एकवटल्या होत्या. आता कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हिमांशूच्या माध्यमातून हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं असेल. आणि जर आपण एकंदरीत विचार केला तर इथून पुढे मोमेंटम जो असेल तो म्हणजे भक्ती एंटरप्राइजेसच्या संघाच्या बाजूने असेल. फटका लाजवाब आहे, हा षटकार येतोय. यस डीज यस धन्यवाद प्रमोद सर. आणि आपण जर पाहिलं तर एकंदरीत 29वा धाव फलकावरती नक्कीच नोंदवलं गेलं आणि या 29 धावेच्या साह्याने धावाला मात्र गती मिळाली. चांगला फटका त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चौकार येतोय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. आता मात्र अमित शिगवान थांबायचं नाव नाही घेत, काय फलंदाजी करतायत हिमांशूच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा हा चौकार नक्कीच आपल्याला सुरेख पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी अमित शिगवानच्या माध्यमातून पाहायला मिळते. हिमांशूचा जर विचार केला तर पूर्णपणे दडपणाखाली 33 धावा फलकावरती नोंदवल्या जात आहेत. थोडीशी घाई सामन्यामध्ये केली जाते या टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी. रन रेट महत्वाचा फॅक्टर आहे, पण चांगले लाऊड अपील असेल. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. हिमांशूसाठी ही विकेट महत्वाची होती. नाविन्य 11 संघासाठी ही विकेट महत्वाची होती. मॅच टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो. अमित शिगवान इज बॅक टू द डगआउट. यस डी यस टेक धामीला पाहतोय. आता मी म्हटलं होतं टेक धामी, अमित शिगवान, गुरुदेव, इरफान हे 4 जे खेळाडू आहेत ते ट्रम्प कार्ड आहेत आणि ह्यांनी जर परफॉर्मन्स केला तर 92 धावा देखील तुम्हाला 5 षटकांमध्ये छोट्या वाटतील. पण इथे मात्र एक गडी तर गमावलाय. जर आपण अमितचा विचार केला थोडस नाखुश होते, पण नक्कीच विकेट त्या ठिकाणी आपला गमावला.
चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं, कारण हा चेंडू जर सुटला असता तर चौकाराच्या दिशेने नक्कीच आपल्याला जाताना पाहायला मिळाला असता. क्विक हँड्स आपल्याला कीपरच्या माध्यमातून अक्षयला पाहतोय आपण कीपरच्या भूमिकेमध्ये, त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगला ग्यादा त्या ठिकाणी केला गेला. हिमांशूला पाहतोय तेच तर्रार गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा टेक दामीच्या विरोधामध्ये. थ्रो जर चांगला असता तर इथे कुठेतरी विकेट निर्माण करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली असती. हिमांशूचा जर आपण विचार केला तर पहिले जे 2 चेंडू आहेत त्या 2 चेंडूमध्ये नक्कीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, पण नंतर मात्र त्यांनी चांगलं कव्हरअप केलं आणि चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच सादर करत असताना पुन्हा एकदा गुरुदेवच्या विरोधामध्ये हिमांशू तयार. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. नोचा इशारा देखील पंचांकडून आलाय. येस, कॉल देखील आलाय बाउन्सचा आणि फर्स्ट बाउन्स अगोदर दिला होता आणि सेकंड बाउन्स टाकल्या कारणामुळे मात्र पंचांकडून नोचा इशारा आलाय आणि फ्रीड असेल या चेंडूवरती. आणि इथे मात्र सामना पूर्णपणे खुला झालाय. 40 धावा फलकावरती या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. अजूनही 2 ओव्हर समाप्त झाल्या नाही आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते याचा नक्कीच विचार करावा लागतो. कोलवर टप्प्याचा चेंडू हा चेंडू पहिला टाकायला पाहिजे होता, कारण इथे युक्तिक वापरावी लागेल. जर आपण हिमांशूचा विचार करतो तर गुरुदेव हाईट फॅक्टर नाहीये तुम्हाला, तुम्ही शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी करू शकणार नाही आहात. त्यांना वन्स बाउन्स दिला जाईल. पुढे गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला प्रेरित स्वतःला करावं लागेल आणि ते केलंय या चेंडूवरती. हा टप्पा फार महत्वाचा. षटक संपल्या. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 40. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होती 22, या षटकाच्या अखेरीस झाली आहे 40. म्हणजे या षटकामध्ये धावा आल्या आहेत तब्बल 18 आणि थोडंसं महागडं षटक ठरतंय. थोडंसं म्हणण्यापेक्षा फारच महागडं षटक ठरतंय. आता गरज आहे. आता आपण जर गोलंदाजीमध्ये विचार करतोय तर प्रथमेश अधिकारी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. इन ऍक्शन मध्ये जे दुसरे गोलंदाज आहेत ते देखील आपण पाहू शकतो. पण 1 ओव्हर जी अशी आहे बॉलिंग पॉवर प्लेची, त्या ओव्हरमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल, कारण त्यावेळी देखील मॅन्डेटरी पॉवर प्ले सारखे 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर असतात आणि त्या वेळेला मात्र तुम्हाला कंजूस गोलंदाजी करावी लागते. जर आपण या षटकाचा विचार करतो तर फील्ड रिस्ट्रिक्शन्स मात्र खुल्या झाल्यात. आपण पाहतोय 5 खेळाडू 30 यार्ड क्षेत्राच्या बाहेर पॅट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश अधिकारीला आपण पाहतोय. वेगळं प्रथमेश अधिकारीला पाहतोय. प्रथमेश अधिकारी याचा जर आपण विचार करतो तर नक्कीच गोलंदाजी चांगली करावी लागेल. टेकदामी लाऊड अपील असेल पंचाकडे. डायरेक्ट हिट जर असती तर इथे कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालं असतं. डायरेक्ट हिट झालेली नाहीये आणि गोलंदाजीमध्ये देखील आपल्या नावाचं सिद्धीकरण करत असताना, कारण प्रथमेश अधिकारी म्हटलं एक ट्रम्प कार्ड नाविन्य 11 संघासाठी आणि त्याचं पुरेपूर उदाहरण दिलं जातं. गुरुदेवसाठी प्रथमेश अधिकारी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. या ठिकाणी फटका फसलाय.
पल्लू स्कूप खेळायचा होता, एबी डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये खेळायचा होता, पण इथे मात्र फिल्डरच्या हातामध्ये चेंडू मात्र सुपूर्त झालाय. फलंदाजाला माघारी परतावं लागतं. येस डीजे. इरफान गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा प्रथमेश अधिकाऱ्यांनी या ओव्हरनी नक्कीच गेम चेंज केला. हा मात्र ब्लॉक होलचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. दुसरा धावेचा प्रयत्न, डायरेक्ट संधी, फलंदाज बाद झालाय. वॉट थ्रो, अक्षय होलकरला पाहिलं, काय थ्रो पाहिला, रवींद्र जडेजा सारखा आम आपण पाहिला. आणि या ठिकाणी टेक धामी सारखी विकेट, ही जोडी फार महत्वाची होती आणि टेक धामीला या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं. रॉकेट आर्म थ्रो, फलंदाज झालाय बाद. कौतुक करावं तितकं कमी अक्षय होलकरचं. यस टीच्या. इथे मात्र चुकी झाली आहे. वाईट प्लस 4 धावा या ठिकाणी नक्कीच मिळाल्यात आणि जी ओव्हर चांगली चालू होती त्या ओव्हर मध्ये मात्र इथे तरी कुठेतरी दुधामध्ये विष कालवण्याचं काम केलं जात आणि धावा मिळतात त्या म्हणजे तब्बल 5. एकही लिगल डिलिव्हरी काउंट होणार नाहीये. 52 धावा फलकावरती इथे नोंदवल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. जर इथून विकेट गमावली नाही तर मात्र कुठेतरी टोटलच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. त्रेपन्न धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. जर आपण आता इथून पुढे विचार करतोय तर समीकरण फार स्वस्त झालं कारण या ठिकाणी आपण एकंदरीत धावसंख्येचा पाठलाग करत असताना 95-53 धावा पहिल्या 3 षटकांमध्येच कुठल्या जातात. अजूनही तिसरे षटक समाप्त झालेलं नाहीये आणि उर्वरित 30 चेंडूमध्ये या ठिकाणी 32 चेंडूमध्ये 42 धावा बनवायच्या. फार मोठं टोटल नाहीये. गोलंदाजी कमजोर करावी लागेल इथून पुढे विचार केला तर. चांगला फटका, लाजवाब स्ट्रोक इरफानच्या बॅट मधून. हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत 4. चौकार. येस टीजे.
Angel One app. फलंदाज इरफान या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळतं आणि नको लावून ठेव लूज ठेव सारखी लावले की मी काम करतो ना व्हॉल्यूम कमी ठेवतो ऑफ लावून ठेवतो व्हॉल्यूमच वाढवतो गाणं चालू नाही ठेवणार ऑक्स लावतो फक्त हे कमी जास्त इथे मात्र या ठिकाणी मॅच मध्ये जान फुगले विकेट बॉलिंग पॉवर प्ले नक्कीच या ठिकाणी घेतला जातोय. जर आपण विचार करतो 24 चेंडूमध्ये इथून पुढे 38 धावांची गरज आहे. 57 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. जर आपण यावेळी विचार केला पार स्कोर 41 पाहिजे होता पण 57 धावा विलासला पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. आपण जर पाहिलं खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. लेग साइडला एक साव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी आपण हिमांशू सिंगला पाहतो. चांगले गोलंदाजी या ठिकाणी मधूनच आवाज आवाज नाही येते थोडा माईक मध्ये बोलल्यावर आवाज तसा येतोय. सगळं चेंज केले त्याने आज वायरी पण चेंज केलं. बोलल्यावरच आवाज येतोय झालं पण काय आपण डिफरंट काय करतच नाही ना कालचं आणि ते नाही बोलत मी तो बोलला ना बाईक मध्ये तरच आवाज येतोय जसा खरखर आवाज येतोय ना बोलताना. आपण काल नव्हता येत ना असं म्हणतो. अरे पण काल बोलला तरी आवाज नव्हता येत थांबला तरी आवाज नव्हता येत. थांबला आवाजच येतो तो बोलल्यावरच आवाज येतोय तुला खरखर करतात. माईकचं सेटिंग नाही करू शकत कारण की सगळं सेम आहे. मशीनचं आहे माईक सेम आहे मशीन सेम सगळं सेम आहे. हां कारण की काय चेंज आपण नाही तू काल त्याच्यातून केलं होतं ते केलंय ना मी मशीनमध्ये काय नाही. फटका चांगला खेळलाय विलासच्या बॅट मधून. हा मात्र चौकार येतो. चांगला फटका त्या ठिकाणी. हॅलो हॅलो चेक हॅलो. नक्कीच जर आपण या ठिकाणी विचार करतो तर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो विलासच्या बॅट मधून आणि चौकार आलाय. एका धावेचा प्रयत्न एकच धाव त्या ठिकाणी धावचीची संधी होती. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. एक धावेसाठी या ठिकाणी चित्तोजहद चालू होत असताना आपल्याला पाहायला मिळतो.
क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक चांगलं केलं. बाउंड्री लाईनवर आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा त्या ठिकाणी नक्कीच वाचवल्यात. आणि एकंदरीत जर आपण विचार करतोय तर इथे थोडंसं स्लो झालेलं मॅच आपल्याला पाहायला मिळतं. कारण इथून पुढे समीकरण बदलत असताना वारंवार आपल्याला पाहायला मिळतं. 19 चेंडूमध्ये या ठिकाणी 28 धावा या ठिकाणी कुटायचे आहेत. उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगला चेंडू फेकावा लागेल हिमांशू सिंगचा जर आपण विचार केला तर. खोलवर टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी पाठवून बॅकअप येईल आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अक्षय होलकरला पाहिलं. अक्षय होलकरचा जो थ्रो होता तो कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरू शकत होता. धावफलकाचा जर आपण विचार केला तर 68 धावा धावफलकावरती, 68 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आणि जर इथून पुढे जर मॅच मध्ये जम बसवायचं असेल तर 1-2 विकेट या ठिकाणी तुम्हाला काढाव्या लागतील. आणि या सामन्यामध्ये कशा प्रकारे जान फुकली जाईल ही ओव्हर जी आहे ती फार महत्वाची आहे. आणि ती या ओव्हरची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल तर ती दिली जाईल. आणि इथून पुढे जर आपण प्रयत्न करतोय बंटीच्या गोलंदाजीकडे जर आपण पाहतोय तर ही ओव्हर षटक फार महत्वाचा आहे. बंडीसाठी पहिला चेंडू ची गडा लागल्या. इथे मात्र मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या स्वरूपामध्ये धावा मात्र 4 मिळाल्यात. या ठिकाणी फारच खराब डोक्याला हात लावणार या ठिकाणी प्रसंग आलाय. त्यामुळे नक्कीच बॅटच्या कटमुळे 4 धावा या ठिकाणी नक्कीच मिळाल्यात. आणि इथे पाहावं लागेल कारण जर आपण या ठिकाणी विचार करतो कोलवाटाप्याचा चेंडू धावचीची संधी या ठिकाणी नक्कीच चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून पुढे जर आपण विचार करतो तर नक्कीच प्रयत्न कमीत कमी धावा देण्याचा असेल.
अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. दुसरा धावेचा मानस असेल, बॅकअप करावा लागेल. आणि सतीश पुजारीला आपण पाहतो बॅकअप करत असताना. पण 2 धावा या ठिकाणी तुम्हाला एक धाव वाचवायची आहे. अतिरिक्त धावा जर तुम्ही दिल्यात अशा प्रकारे तर मात्र सामना कुठेतरी हातातून निसटताना पाहायला मिळेल. समीकरण बदलल्या. 21 धावांची गरज आहे इथून पुढे 15 चेंडूमध्ये. फार महत्वाची ओव्हर. फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी परत केला जातोय. 2 धावा या ठिकाणी दिल्या जात आहे. तो क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा त्यांनी अतिरिक्त खर्च केलात. या अशा सिच्युएशन मध्ये एक धाव फार महत्वाची आहे. आपण जर विचार केला परीक्षेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. आणि या ठिकाणी एक धावेसाठी जी जिद्दोजहद चालू आहे त्याचं नाव म्हणजे क्रिकेट आहे. आणि क्रिकेटमध्ये आपण जर विचार करतोय तर आता गोलंदाज तयार होतोय. फटका फसलाय, फटका हवेमध्ये, साईल आहे, जेल खाली. जज करतोय, जेल टिपलाय, फलंदाज झालाय. टाळ्यांच्या गडगडाटामध्ये या ठिकाणी मात्र जेल टिपला जातोय. STJ. दोन ओव्हर 40 धावा आणि 3 ओव्हर 27 धावा. त्यानंतर मॅच कुठे आलेली आहे? 12 चेंडूमध्ये 19 धावा. अपूर्व होळकर करतील बॉलिंग. नवज्योत गावकर यांना. लेदर क्रिकेटचे चांगले खेळाडू नवज्योत गावकर, उत्कृष्ट असे गोलंदाज. परंतु आता चांगली फलंदाजी करावं लागेल. स्ट्राईक रेट असतील विलास निरगुडा. विलास जाणता राजा संघाचे चांगले फलंदाज. तर आपल्या भक्त एंटरप्राइजेस या संघासाठी चांगली फलंदाजी करावं लागेल. 19 धावा अजूनही शिल्लक 12 चेंडूमध्ये. अपूर्व होळकर यांनी नुकत्याच झालेल्या BWL मध्ये शेवटची ओव्हर डिफेंड केली होती. पुन्हा करतील का? चांगला बॉल हवेमध्ये उडालेला चेंडू. त्याखाली येतील हिमांशु सिंग कॅचसाठी आणि काही चूक न करता चांगली कॅच हिमांशु कडून. पहिलाच बॉल कॅच आउट. तंबूमध्ये परत. या क्षणाला एक डॉट बॉल महत्वाचा. जेवढी विकेट महत्वाची तेवढा डॉट बॉल महत्वाचा. आणि आता भक्ती एंटरप्राइजेस संघाच्या टेल एंडरची सुरुवात होईल. 7 विकेट डाऊन.
शेवटचे 3 विकेट्स, अतिटतीचा सामना झालेला आहे. 94 धावा चेस करताना त्यांना जी चांगली सुरुवात मिळाली होती, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 धावा ठोकल्या होत्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 57 धावा, पण त्यानंतर असं उत्कृष्ट कमबॅक नाविन्य संघाकडून. खूपच चांगलं स्ट्रॉंग कमबॅक म्हणावं लागेल. अमित शिवगण 7 बॉल 22, गुरुदेव 7 बॉल 13. त्यानंतर कोणताही फलंदाजाला तग धरता आला नाहीये. श्याम डागेने थोडासा कॅमिओ केला, परंतु आता सर्वेश अमृतकर असतील स्ट्राईक वरती. दोन्ही यंग खेळाडू, अपूर्व टू सर्वेश, आणि हा लेग साइडला अलॉंग द ग्राउंड जातोय. 2 धावा असतील, परंतु थोडंसं फंबलिंग आणि त्याच्यामध्ये फिल्डिंग मध्ये थोडस त्यांना चपळाई दाखवावं लागेल फिल्डरला. कारण पोंगाडे स्वतः संघाचे कर्णधार. एक धाव या क्षणाला खूप महत्वाची, खूपच महत्वाची असेल. खूप मोठे शॉट्स लगावणारे फलंदाज राहिले नसतील भक्ती संघाकडे, त्यामुळे हे सिंगल डबल चा सामना किती रोमहर्षक होईल पुढच्या चेंडूमध्ये कळेल. अपूर्व टू सर्वेश, जिंकणं महत्वाचं. अपूर्व चांगली डिलिव्हरी, चांगली लाईन अँड लेंथ, कम्प्लिटली बीट केलंय बॅट्समनला, काही क्लू नाही. काय सुंदर लाईन अँड लेंथ, तेवढा चांगला पेस. एंडच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करताय अपूर्व होळकर. बॅट्समनला कनेक्शन वरती ध्यान देऊन फिल्डिंग खुली आहे, पॉवर प्ले नाहीये. सिंगल डबल नाही ही मॅच जवळ येता येईल. थोडंसं चालाखीने खेळावं लागेल. अपूर्व पुन्हा एकदा चांगला, यावेळेला कोणी फिल्डर नाही गावगावच्या दिशेमध्ये. चांगला शॉट ब्रिजेश कडून आणि होईल चौकार. ब्रिजेश यादव, काय कमालीचे शॉट, आपल्या संघासाठी चमत्कार करतील का? चांगली संधी मिळाली ब्रिजेश यांना. श्रीसाई संघाचे खेळाडू, पहिल्या मॅच मध्ये त्यांना चान्स नाही, पण याच्यामध्ये मॅच विनर होतील का? चांगला शॉट बघायला मिळाला आपल्याकडे, दमदार स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन. खूपच अतितटीचा असा की क्वालिफाय होतील की नाही 6 बॉल मध्ये कळेल. आता येतील साहिल चिंदलिया, चांगले बॉलर आहेत ते. कप्तानांचा चांगला डिसिजन होईल का म्हणावं लागेल. ऑलस्टार सीझन 3 मध्ये साहिल चिंदलिया हे जयमल्हार संघामधून खेळले होते, चांगली गोलंदाजी केली होती. आजच्या सीझन 9 मध्ये जयमल्हार संघाचा त्यांच्यावरती लक्ष असेल. पुन्हा बॉल, काय झालं अंपायर कडून म्हणावं लागेल. काय आला? डेड बॉल, डेड बॉल आहे. 6 बॉल 13 धावा. साहिल यांची चांगली बघावं लागेल. पहिला बॉल, पुन्हा एकदा बॅट्समन थोडस प्रेशर मध्ये सेट होण्यामध्ये टाइम दिसतंय, प्रेशर दिसतंय, सगळ्यांवरती प्रेशर दिसतंय. 6 बॉल 13. चांगला बॉल साहिल कडून ब्लॅक होल मध्ये, आणि हा जाईल सीमारेषा पार आणि चौकार. ब्लॉक होलचा बॉल तसा खोदत काढत नवजोत यांनी पहिल्या बॉल वरती चौकार. बॅट खाली स्लॉट मध्ये दिलेला बॉल. नवजोत सारखे एक्सपिरियन्स खेळाडू सोडणार नाही अशा चेंडूला. लेदर क्रिकेट संघाचे चांगले बॅट्समन नवजोत गावकर आज टेनिसमध्ये आपला कमाल दाखवताना.
थोडंसं लाईन अँड लाईन चेक करावं लागेल. पुढचा बॉल साहिल, पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी, यावेळेला हवेमध्ये उडवलेला चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने, परंतु फिल्डरने तिकडे थोडस मिस जज आणि चौकार. 2 चौकार या ओव्हरमध्ये लगातार. सामन्याचं पारडं पलटून लागलंय. कॅच जर झाली असती तर मॅच मध्ये मजा आली असती. अशा वेळेला कॅचेस विन मॅचेस म्हणजे एकदम लाईव्ह आपल्याला बघायला मिळालं. या कॅचमुळे 99% मॅच तुमच्या हातामध्ये आली असती. आता ते किती टक्क्याने येते ते आता कळेल. पुढचे 4 बॉल शिल्लक असतील, 5 धावा. 4 बॉल 5 धावा. आता काय गणित जास्त कठीण नाही, परंतु तरीही एखादी विकेट, एखादा डॉट बॉल नाविन्य 11 संघासाठी जान आणू शकतंय. साहिलला कमाल करावी लागेल. थोडे लूज डिलिव्हरी होते पहिले 2. तिसऱ्या चेंडूला कमालच करावी लागेल. तिसरा बॉल, यावेळेला चांगला बॉल, हा उडालेला आहे कॅच. आणि यावेळेला पुन्हा एकदा थोडस झालं मिस जज. बॉल जाईल पुन्हा एकदा घरंगळत सीमारेषा पार. आणि ह्या चौकाराने आले भक्त एंटरप्राइजेसची जिंकण्याची वेळ. फक्त 1 धाव. आता मॅच झालेली इक्वल दोन्ही टीम मध्ये. 2 बॉलला 2 कॅच आले असताना थोडस फिल्डर कडून तेवढं एफर्ट्स शेवटच्या मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला जेवढे एफर्ट्स द्यायला पाहिजे तेवढे एफर्ट्स थोडे कमी पडताना प्लेयर्स कडून. या हाफ व्हॉली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ग्रॅबच करावे लागतील. अटीतटीच्या सामन्यामध्ये आपला जीव ओतून फिल्डिंग करणे तेवढेच महत्वाचे. आता फक्त 1 धाव हवी असेल 3 चेंडूमध्ये. 3 बॉल 1 धाव. नाही तीन बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता. जो बॉल पहिले दिला होता तोच बॉल घेतलाय बॅट्समनने. फक्त 1 धाव. 1 धाव हवी असताना विकेट हव्यात. विकेट पाहिजे. अरे यार, फुल टॉस डिलिव्हरी आणि फुल टॉस वरती चौका मारत. प्लीज बॉल घेऊन या. आणि हा चौका मारत जिंकवले आपल्या संघाला. आणि लगातार चौकार ने ही मॅच आपल्या पारड्यामध्ये पाळत भक्त एंटरप्राइज झाली असेल क्वालिफाय. आणि आजच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच असतील शेवटच्या ओव्हरमध्ये अंडर प्रेशर बॅटिंग करत आणि तेवढेच चांगले गोलंदाजी करत उत्कृष्ट प्रदर्शन करणारे नवज्योत गावकर या मॅचचे असतील मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतील परेश गिरकर.